नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। उन्हाळा चालू झाला आहे, कडकडीत ऊन आहे, तर आपण वाळवणाची रेसिपी सगळ्यात पहिली माझ्या चॅनलवर पहिला व्हिडिओ आहे बटाटा साबुदाणा चकलीचा। एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि भरपूर लोक चुका करतात की त्यांची कडक होते, लाल होते, खायला गेलं की एकदम म्हणजे दातात तुटत नाही, ह्या प्रकारच्या पण चकल्या बनतात। पण मी तुम्हाला एकदम इझिली आणि परफेक्ट रेसिपी सांगणार आहे मेजरमेंट सोबत। आणि आपल्या चकल्या कशा पांढऱ्या शुभ्र करायला पाहिजे, कसं आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे, सगळे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ह्यामध्ये। आणि बटाटा पण कसा टाकायचा त्या पण मी तुम्हाला टिप्स देणार आहे। म्हणून व्हिडिओ माझा पहिला आहे वाळवणीचा, आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये स्किप करायचा नाही आहे, लास्टपर्यंत बघायचं आहे, त्यानंतरच तुम्ही रेसिपी ट्राय करायची आहे। जर अर्धा व्हिडिओ बघितला आणि रेसिपी ट्राय करायला घेतली तर व्हिडिओ म्हणजे तुमची रेसिपी चुकू पण शकते। तर चला लवकरात लवकर आपण स्टार्ट करूया चकली बनवायला। सगळ्यात आधी मी इथे साबुदाणा घेतला आहे, तर मी घेतला आहे 1 किलो साबुदाणा घेतला इथे। त्याला मी स्वच्छ धुवून घेतलं होतं रात्रीच 3-4 पाण्याने। जेव्हापर्यंत ते पांढरं पांढरं जसं पावडर जसं निघतं ना साबुदाण्याचं, ते आपल्याला सगळं काढायचं यामधून। आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून याला भिजत ठेवायचं। जसं साबुदाणा खिचडी बनवतो ना आपण, तसंच साबुदाणा आपला व्यवस्थित मऊ झाला आहे, तुम्हाला हाताने मी मॅश करून दाखवलं आहे। तर असाच साबुदाणा आपल्याला परफेक्ट पाहिजे चकलीसाठी, तर असाच तुम्हाला बनवून घ्यायचा। तर तुम्ही विचार करणार की ती कडक दिसते, ते पण तुम्हाला समोर मी सांगते काय करायचं आहे। तर इथे घेतला आहे मी बटाटा मी इथे 2 किलो घेतला आहे। 1 किलो साबुदाणा आहे तर 2 किलो बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे, एकदम माती वगैरे काहीच नको, चांगले घासून धुवून घ्यायचे। तर बटाटे एकदम मोठे मोठे आहे ना, म्हणून मी याच्या 2-2 फोडी बनवून घेते, एका बटाट्याच्या 2 फोडी करून घेते। कुकर घेतला आहे मोठा, आणि त्यामध्ये मी बटाट्याच्या 2 फोडी करून टाकून घेतले। आता यामध्ये टाकूया पाणी एकदम जास्त नको टाकू, बटाटा एकदम जास्त असा ओला नको, आपल्याला गिली होतो ना त्या प्रकाराचा नको, म्हणून पाणी कमी टाकायचं आहे। आणि आपण याला शिजवून घेऊया। मोठ्या गॅसवर मी 3 शिट्या काढल्या आहे। तुम्ही बघा एकदम जास्त, तुम्ही प्रत्येकाच्या कुकरचं ना वेगवेगळं असतं, कुठल्यामध्ये लवकर शिजतं, कुठल्यामध्ये वेळ लागतं। मी माझ्या कुकरचं सांगितलं आहे, माझं 3 शिट्यामध्ये होणार आहे। त्यानंतर मी एक घेतलं आहे भांडं इथे, आणि या भांड्यामध्ये मी 1 लिटर पाणी घेतलं आहे। 1 लिटर पाणी मी इथे उकळायसाठी ठेवून दिलं आहे। पाणी जेव्हापर्यंत उकळते तेव्हापर्यंत आपण एक पेस्ट काढून घेऊया हिरव्या मिरचीची। जर तुम्हाला नाही टाकायची आहे तर तुम्ही नका टाकू। तर मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या 10-12, आणि हे आहे लिंबाचा रस। ते काही लिंब कसे आता महाग झाले, आधी सस्ते होते ना, तेव्हाच मी लिंबाचा रस रेडी करून ठेवला होता। तोच रस मी इथे 5 चम्मच टाकले, मिक्सीमध्ये छानपैकी वाटून घेतलं आहे वाटण, आणि मी एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवलं आहे। त्यानंतर मी एक मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला। साबुदाणा कसा आपला 1 किलो तर आहेच, पण आपल्याला भांडं पण चांगलं मोठं घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये 2-3 किलो साबुदाणा मावणार असं आपल्याला भांडं घ्यायचं आहे मोठं। साबुदाणा व्यवस्थित मी फोडून घेते हाताने, असं छान बारीक करून घेऊया। कसे ढिगं झाले आहे ना, भांडं माझं छोटं होतं म्हणून। भांडं जर मोठं असलं तर अशा ढिगा पण होणार नाही। तर आपण इथे ढिगा पूर्ण तोडून घेतले। त्यानंतर जे पाणी मी गरम केलं होतं ना, इथे 1 लिटर एकदम गरम पाणी आपण याच्यामध्ये टाकूया। पाणी टाकून साबुदाणा व्यवस्थित चम्मचने मी मिक्स करून घेतलं आहे, आणि याला झाकण ठेवून आपण 1 तासासाठी ठेवून देऊया। 1 तासानंतर आपण साबुदाणा चेक करूया। बघा छान, जितकं पण पाणी टाकलं होतं ना पूर्ण पाणी साबुदाणे घेतलं आहे। तुम्ही 1 लिटरपेक्षा पण जास्त पण पाणी टाकू शकता। साबुदाणा एकदम मऊ व्हायला हवा, हीच टिप्स आहे मेन। आता इथे वाटण पण मी टाकून दिलं आहे हिरव्या मिरचीचं, आणि तेच भांड्यामध्ये पाणी घेऊन धुवून टाकून दिलं आहे म्हणजे मिरचीचं। आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया थोडंसं। याला ना मी झाकून ठेवून देते आहे। बटाट्याचा कुकर माझा खूप वेळचा झालेला आहे, तर याला पण मी खोलून घेते, आणि बटाटे आपण काढून घेऊया वेगळे। टोपलीमध्ये मी काढून घेते, आणि बटाटे खूप गरम आहे, पण मी हातानेच म्हणजे कापड घेतलं आहे आणि पटापट सोलून घेते, कारण की आपल्याला गरमच बटाटे पाहिजे। तर थंड होण्याचा तुम्ही जास्त वेळ करू नका, नाही तर मग चकली आपली चांगली बनणार नाही आहे। त्यानंतर आपण जी पेस्ट टाकली होती ना, ते आता एकदम व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया साबुदाण्यामध्ये। आपला परफेक्ट एकदम छान झाला आहे साबुदाणा चकलीसाठी। आता आपल्याला बटाटा पण तुम्ही बघू शकता, माझा जास्त शिजलेला बटाटा नाही आहे, कोरडा आहे।
तर त्यानंतर मी मॅशर घेतलं आहे पावभाजीचं आणि याला ना मस्तपैकी एकदम घासून आपण याच्यामध्ये काढून, जशी पुरणाची डाळ आपण करतो ना तसं. जर मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासाने वाटीने पण करू शकता. जिरं टाकलं आहे मी इथे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. मीठ इथे जर उपवासासाठी तुम्ही चकली बनवता तर उपवासाचं मीठ तुम्ही वापरा. त्यानंतर मी इथे घेतले पायपिंग बॅग. पायपिंग बॅगमध्ये मी बनवणार आहे केकची क्रीम आपण बनवतो ती वाली, तीच आहे ही पायपिंग बॅग. त्याच्यामध्ये आपण मी हे टाकूया साबुदाणा चकलीचं मिश्रण जे आपण बनवलं आहे. 2-3 चमचे मी टाकून इथे टाकते. जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल ना, तुम्ही कुठली पण पॉलिथिन घेऊ शकता, दुधाची, जशी तेलाची पण आपल्या घरामध्ये येतं जाडसर, तसं आपण टोक त्याचं काढून तिकडून आपण त्याने पण बनवू शकतो. रबर लावून मी याला पॅक करून घेते. आता याला आपण कैचीने कापून घेऊया. बघा कैचीने आपण कापूया, एकदम मोठं पण नाही आणि छोटं पण नाही, मीडियम. आणि असे मी टाकून बघते साबुदाणा, बघा एकदम अलगद एकदम आरामाने पडतो असंच आपल्याला करायचं आहे. आणि बघा मी चकल्या टाकायला सुरुवात केली आहे. मी डायनिंग टेबलचं जे असतं ना सीट तीच घेतली आहे. पॉलिथिन माझी दिसत नव्हती पापडवाली, तर मी याच्यातच टाकणं चालू केलं आहे. तुमच्याकडे पॉलिथिन असेल तुम्ही त्याने टाका आणि तुम्ही बघू शकता की ती अलगद आपली चकली एकदम मस्त सहज पडत आहे. अशी जर खूप जणांना प्रॉब्लेम जातो, गाठा असतात ना किसनीने, जर आलू आपण बटाटा जर आपण असं किसतो ना तर गाठा पण त्याच्यामध्ये पडतात मोठ्या. त्यामुळे मग त्या ना इथे आपण जेव्हा चकली असं टाकतो ना अटकतात मध्ये आणि व्यवस्थित ना टाकता येत नाही. म्हणून आपल्याला बटाटा असा छानपैकी करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2-3 दिवस मी याला वाढवलं आहे छान. आधी घरातच टाकल्या होत्या, मग मी उन्हामध्ये वाढवले. 3 दिवस तर मी वाढवले आहे ना. 3 दिवसानंतर आपण बघू शकतो चकली एकदम मस्त परफेक्ट आणि पांढरी शुभ्र झाली आहे. पांढरी शुभ्र जेवढी दिसते तेवढी तळल्यानंतर पण आपण बघा, मी इथे भगर वापरली नाही आहे तरी आपली एकदम पांढरी शुभ्र बनली आहे. आता मी तेल घेतलं आहे, आधीचंच तेल होतं, पापड तळत होती म्हणून त्याच तेलामध्ये मी ना तळून घेतल्या चकल्या. बघा छानपैकी मस्त तळून घेऊया. स्लो गॅसवर, एकदम फास्ट नाही ठेवायच्या, जळून जाणार नाही तर. मस्तपैकी चकल्या आपल्या मस्त भाजल्या गेले, पांढऱ्या शुभ्र दिसत आहे बघा. कुठेच लाल वगैरे अशा झाल्या नाही, एकदम लाल दिसतात ना तशा आपल्या नाही झाल्या आहे. तर आणखी मी एक वेळा थोड्याशा भाजून घेते अशाच. बघा भाजून घेतले तर तुम्ही बघू शकता खूपच छान पांढरे शुभ्र आणि खूपच दिसायला पण इतकी सुरेख आहे. खायला पण एकदम कुरकुरीत आहे आणि मस्तच आपल्या बनल्या आहे. तर मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितल्या ना त्या टिप्सने तुम्ही जर चकली बनवली ना तुमची एकदम परफेक्ट चकली बनणार आहे. तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा लागला आणि जर रेसिपी पण ट्राय केली तरी पण मला नक्की सांगा. तर तुमच्यासाठी मी असेच नवीन व्हिडिओ लवकरात लवकर वाढवणीचे घेऊन येणार आहे. तर चला मग बाय.